पुढे पुढच्या घडामोडीकडे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीकडून व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना नोटीस पाठवण्यात आले। आक्षेपार्ह व्यंगचित्र काढल्याच्या मुद्द्यावरून सतीश आचार्य यांना नोटीस देण्यात आलेली आयटी कायद्याचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे। सतीश आचार्य या सुप्रसिद्ध व्यंगचित्रकारांना आज लॉ एन्फोर्समेंट एजन्सी, मला माहित नाही कुठली नवीन एजन्सी आली आहे, कडून नोटीस गेली आहे आणि त्यांच्या काही व्यंगचित्रांवरती आक्षेप घेण्यात आला। जी चित्र मी बघितली आहेत आता सतीश आचार्य यांची, ज्याच्यावर त्यांना नोटीस आली, त्याचं एकही चित्र चुकीचं नाही, हे वास्तववादी आहे। असं असताना त्याला का नोटीस दिली? म्हणजे इथल्या कवी मनामध्ये भय पैदा करायचं, इथल्या विद्रोहीमध्ये भय पैदा करायचं, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संविधान, मूलभूत अधिकार कुठे चाललेत, काय चालू आहे? तर आदित्य ठाकरे यांनी नेमकं या संपूर्ण प्रकरणी काय ट्विट केलंय? पूर्णपणे सत्य असलेल्या व्यंगचित्रांना आता मुंबई कायदा अंमलबजावणी एजन्सीकडून नोटिसा पाठवल्या जात आहेत। भाषण स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी विशेषतः जे इतर कुणाच्याही गोपनीयता, स्वातंत्र्य, अधिकार यांना पायदळी तुडवत नाही। मुंबई पोलीस या व्यंगचित्रांमध्ये काय चूक आहे? कुणाला त्रास देणारं काही आहे, काही खोटं आहे, काही अपमान आहे, असं काही आहे का?